तर मॅथ्स मध्ये आपण जे काही कॅल्क्युलेशन करतोय तेच कॅल्क्युलेशन किंवा तशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन आपल्याला इथं बघायचे. आता काय आहे वेगळं, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, आपल्याला थोडंसं बेसिक पार्ट बघायचं. पहिल्यांदा आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कोणते आहेत ते बघूया. सो प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ओके, हे माहिती आपल्याला. प्लस म्हणजे काय असतं, ऍडिशन. प्लस आपण कशासाठी वापरतो, ऍडिशन. सो दिस इज ऍडिशन इज अ मॅथमॅटिकल ऑपरेशन. ऍडिशन हे काय आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन. हे ऑपरेशन आहे, ही प्रोसेस आहे किंवा क्रिया आहे. ऍडिशनची क्रिया आहे, म्हणजे दोन संख्या असतील त्यांची आपण ऍडिशन करतो, तीन संख्या असतील, चार असतील, कितीही संख्या असतील, पण ऍडिशन साठी काय रूल आहे, मिनिमम 2 नंबर्स, कमीत कमी 2 संख्या पाहिजेत, मग आपण ऍडिशन करू शकतो. सो ऍडिशन या ऑपरेशन साठी आपण प्लस हे साईन वापरतो. बघा मी काय म्हणतोय, ऍडिशन या ऑपरेशन साठी आपण काय वापरणार आहे, प्लस हे साईन वापरणार आहे, ते चिन्ह आहे. ठीक आहे. सिमिलरली मायनस, त्याला आपण काय म्हणणार आहे, सबट्रॅक्शन, वजाबाकी. सबट्रॅक्शन या मॅथमॅटिकल ऑपरेशन साठी आपण मायनस किंवा निगेटिव्ह हे साईन वापरतो. ओके. सिमिलरली हे काय, मल्टिप्लिकेशन, त्यालाच आपण काय म्हणतोय, गुणाकार, मल्टिप्लिकेशन. माहिती आहे तुम्हाला. ओके, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करण्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. ठीक आहे. दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपण मल्टिप्लिकेशनचं हे साईन वापरतोय, आणि हे साईन आहे, दिस इज फॉर डिव्हिजन. डिव्हिजन याच्यासाठी आपण हे साईन वापरणार. समजतंय. सो दीज आर 4 मॅथमॅटिकल और बेसिक ऑपरेशन्स. आपण बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणणार, म्हणजे पाया किंवा सुरुवातीच्या काळामध्ये आहेत. म्हणजे हे सोडून बाकीचे पण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत, पण बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स 4 आहेत. ऍडिशन, दॅट इज प्लस, सबट्रॅक्शन, दॅट इज मायनस, मल्टिप्लिकेशन, दिस मल्टिप्लिकेशन साइन, डिव्हिजन, डिव्हिजन साइन. So these are 4 mathematical operations. So we'll write here main 4 mathematical operations. मी अगोदर सांगितलेलं आहे, हे 4 आहेत ते मेन आहेत. ओके, हा पॉइंट आहे, त्याच्यामध्ये असं लिहून घ्या फक्त हे. सो 4 मेन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत. हा पार्ट नेहमी लागणार आहे. परत कधी मी विचारलं लिहून घ्यायचं, मी बोलतोय तो पण तुम्ही लिहून घ्यायचे. मेन 4 मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ज्यावेळी तुम्हाला नंतर मी हा प्रश्न विचारणार आहे, व्हॉट इज मॅथमॅटिकल ऑपरेशन, विच आर द मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, तर ते मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे काय ते माहित असलं पाहिजे, आणि ते कोणते आहेत. बेसिक आपल्याकडे ओनली वी हॅव 4 मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. आपल्याकडे 4 मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत. ऍडिशन प्लस किंवा बेरीज, सबट्रॅक्शन वजाबाकी, मल्टिप्लिकेशन गुणाकार, आणि डिव्हिजन म्हणजे भागाकार. ओके, हे सोपं आहे. मग याच्याशी रिलेटेड आपल्याला आता प्रॉब्लेम किंवा प्रश्न बघायचे आहेत, की कशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स वरती विचारले जाणार आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. ऍडिशन म्हणजे काय करणार आहे आपण, सगळ्यांनी चेक करा व्यवस्थित. ऍडिशन म्हणजे म्हणजे कमीत कमी आपण 2 म्हणू, 2 संख्यांची बेरीज, सब. सबट्रॅक्शन म्हणजे 2 संख्यांची वजाबाकी. मल्टिप्लिकेशन म्हणजे परत 2 संख्यांचा गुणाकार, आणि डिव्हिजन म्हणजे 2 संख्यांचा भागाकार. म्हणजे मोठ्या संख्येला लहान संख्येला आपण काय करणार आहे, भाग करणार आहे. वी हॅव टू डिवाइड बिगर नंबर बाय स्मॉलर वन. नंतर आपण स्मॉलरला पण बिगरने डिवाइड करू शकणार आहे. आता आपण फक्त बेसिक बघूया. ओके, ठीक आहे. लिहिले सगळ्यांनी. नाउ वी विल गो फॉर क्वेश्चन. क्वेश्चन सगळ्यांनी लिहून घ्या. Question 1. This is again, if plus means multiplication, plus means multiplication, minus means division, plus means multiplication, minus means division, multiplication means plus,
and division means minus. लिहून घ्या पहिल्यांदा, मग आपण डिस्कस करू. Then what is the value of 4 into 3, 4 plus 3 into so this is our question. If plus means multiplication, plus म्हणजे गुणाकार, minus means division, multiplication means plus and division means minus. Then what is the value of this? 4 plus 3 into 4 minus 2 divided by 5. ओके, सी. आता काय केलेलं आहे बघा, याचा अर्थ काय, आपण कसं सोडवणार आहे बघा, त्याच्याने लक्ष दे. सोपा पार्ट आहे, याच्यावर क्वेश्चन असतात. तर हे काय केलं, इफ प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन म्हणजे काय करायचं, तुम्हाला चिन्ह बदलायचे, त्यांनी वेगळा अर्थ दिलेला. तुम्ही लावतोय प्लसला काय म्हणायचं, मल्टिप्लिकेशन म्हणायचं, म्हणजे गुणाकार म्हणायचं. बेरीज हे साईन जिथं असेल तिथं हे चिन्ह वापरायचं, मायनस असेल तिथं डिव्हिजन घ्यायचं, मल्टिप्लिकेशन असेल तिथं प्लस घ्यायचं आणि डिव्हिजन असेल तिथं मायनस घ्यायचं. म्हणजे चिन्ह बदलायचे तिथं जे तुम्हाला व्हॅल्यू दिले याच्यामध्ये ही चिन्ह बदलायचे. प्लस असेल तर तिथं काय घेणार आहे आपण, प्लस मीन्स दिस, म्हणजे बेरीज म्हणजेच गुणाकार असं त्यांना सांगायचं. त्या या साईनच्या ऐवजी हे साईन घ्यायचं, याचा अर्थ हा आहे आणि याचा अर्थ हा आणि याचा अर्थ हा असं दिलेलं आहे. म्हणजे चिन्ह तुम्हाला बदलायचे किंवा चेंज करायचे किंवा शफल करायचे, त्यांनी दिलेलं आहे त्या कंडिशन प्रमाणे. मी तो क्वेश्चन पाहिजे होतो 4. आता प्लस प्लस असेल तर प्लसला कशाने बदलायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन नसतो. प्लस त्याऐवजी आपण मल्टिप्लिकेशन घेतलं इंटू 3. हे बघा मी प्लसच्या ऐवजी काय लिहिलं, प्लसला मल्टिप्लिकेशन मध्ये बदललं. मल्टिप्लिकेशन असेल तर काय लिहायचं आहे, मल्टिप्लिकेशन मीन्स प्लस, मल्टिप्लिकेशनला प्लस मध्ये कन्वर्ट करा म्हणलेलं आहे. प्लस संख्या आहे तसं संख्यामध्ये कुठेही बदल होणार नाही. मायनस, तर मायनस असेल तर काय लिहायचं, उलट इकडून इकडे जायचं. मायनस मीन्स डिव्हिजन, म्हणजे मायनसला डिव्हिजन मध्ये बदला, डिव्हिजन केलं, नंबर ऍज इट इज. आणि डिव्हिजन असेल तर काय करा म्हणलेलं आहे, डिव्हिजन मीन्स मायनस, तो डिव्हिजनला आपण मायनस मध्ये कन्वर्ट केलं, इक्वल टू 5. चला, हे पहिली स्टेप झाली. काय केलं आपण, दिलेली जी व्हॅल्यू होती व दिलेली संख्या होती त्याच्यामध्ये वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, त्यांना काय करायचंय, चेंज करायचं त्यांनी दिलेल्या कंडिशन प्रमाणे. मग चेंज करायचंय आणि मग व्हॅल्यू किंवा उत्तर काढायचंय. आता इथं करूया. आता हे कसं सोडवायचं, त्याच्यासाठी पण एक पद्धत आहे. गुणाकार किंवा भागाकार पहिल्यांदा करायचं, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन पहिल्यांदा आणि मग प्लस मायनस. कळतंय, गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया आहे ते तुमच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे, तिथं संख्या कशा आहेत त्याप्रमाणे आपण ठरवणार आहे ते. ओके, म्हणजे गुणाकार पहिल्यांदा घ्यायचा का भागाकार, ओके, तिथं संख्या कशा आहेत ते ट्रायल आणि एरर आपण चेक करणार आहे, प्रॅक्टिसचा भाग. त्याच्यानंतर प्लस, सुरुवातीला बेरीज वजाबाकी आणि नंतर गुणाकार भागाकार असं चालणार नाही. ही प्रोसेस आहे किंवा सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स मध्ये काय करायचं आपल्याला, फर्स्ट मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, देन ऍडिशन और सबट्रॅक्शन. म्हणजे गुणाकार किंवा भागाकार सुरुवातीला आणि मग बेरीज किंवा वजाबाकी करायची. मग इथं आपण बघूया, यांचा गुणाकार करूया आपण. 4 into 3
किती होते बघा 12. ओके 4 × 3 प्लस हे प्लस आहे तसं. आता परत काय गुणाकार आणि भागाकार सुरुवातीला करायचा 4 डिवायडेड बाय 2 हे करायचं. 4 ला 2 भाग घालवा बेस 2 4 2 2 जार 4 याचं उत्तर आलं 2. हा -5 आहे. म्हणजे काय केलं मी पहिल्या स्टेपला गुणाकार केला दोन संख्येचा 4 × 3 तो 12 आला. लगेच मी बेरीज करणार नाही प्लस आहे तसा कारण भागाकार सुद्धा आहे पेंडिंग. मग भागाकार अगोदर करून घ्या 4 डिवायडेड बाय 2 4 भागिले 2 इथे आला 2 आलं -5 आहे तसं. आता पहिल्यांदा बेरीज करा पहिल्यांदा वजाबाकी चालेल काही अडचण नाही. तो 12 + 2 14 पहिल्यांदा आपण हे केलं आणि -5 14 - 5 किती आले 9. So your answer will be 9. ओके चल लिहून घ्या सगळेजण व्यवस्थित. ओके समजलं. तर या पद्धतीचे क्वेश्चन असतात. आता हे आपण बघायचं त्याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे. आता वरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो काय करायचा आहे तो आपण तसंच ठेवूया. फक्त संख्या बदलणार आहे मी. ठीक आहे इथं बदल करणार. तुम्ही काय करू शकताय तो परत क्वेश्चन लिहायची गरज नाही तो तसंच ठेवलेला आहे. त्याला क्वेश्चन म्हणा त्याला क्वेश्चन म्हणा. इथं 1 झाला आता 2 म्हणू शकतोय तुम्ही 2. हे तेच असणार आहे आता हे बदलणार नाही मी. ओके फक्त संख्या बदलणार आहे मी व्हॅल्यू क्वेश्चन. -10 - 5 10 - 5 divided by 3 into 6 plus 4. चला लिहून घ्या. वरचा क्वेश्चन तोच ठेवा फक्त हा बदललेला क्वेश्चन इथून पुढे बदललेला आहे आपण. ओके तोच आहे फक्त क्वेश्चन बदललेला. 10 - 5 divided by 3 into 6 plus 4. ओके चला लक्ष द्या सगळेजण इकडे. आता परत काय करायचं चिन्ह बदलायचं संख्या आहे तशी राहणार आहे दॅट इज इक्वल टू 10 ॲज इट इज. आता मायनसला काय म्हटलेलं आहे पण बघा मायनस मीन्स डिव्हिजन मग मायनसच्या ठिकाणी काय घेणार आपण डिव्हिजन डिवायडेड बाय 5. डिव्हिजनला काय म्हणलेलं आहे पण बघा डिव्हिजन मीन्स मायनस डिव्हिजनचं चिन्ह बदलायचं आहे तिथं मायनस घ्यायचं आहे. मल्टिप्लिकेशन मीन्स प्लस मल्टिप्लिकेशनला प्लस मध्ये बदलूया आपण प्लस संख्या आहे तशी 6 आणि प्लस प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन प्लसला मल्टिप्लिकेशन मध्ये बदला. पहिल्यांदा समजावून घ्यायचं का मग लिहायची गडबड करा. ओके पुढं आता ठरलंय आपलं पहिल्यांदा गुणाकार किंवा भागाकार करायचा आहे आणि नंतर बेरीज वजाबाकी. पहिल्यांदा भागाकार करायचं 10 डिवायडेड बाय 5 5 × 10 2 -3 ॲज इट इज
हे प्लस आहे तसं, इथं गुणाकार आहे तर मी यांचा गुणाकार पहिल्यांदा करून घ्या. 6 4 24 पाडे यायला पाहिजे बरं का सगळ्यांना. 6 4 24 झालं. आता 2 वजा 3 कसं करताय बघा. 2 - 3 -1 प्लस 24 आणि -1 प्लस 24 किती असतो. चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी करायची. 24 वजा 1 करा 23 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. वजा 1 आहे आणि अधिक 24 आहे म्हणून मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक येणार आहे. अधिक असेल तर आपण लिहित नाही ते. सो आन्सर विल बी 23. चला लिहून घ्या. झालं. ठीक आहे. झालं की आपण थांबायचं, थोडस वेट करायचं. बाकीचे लिहून घेणार आहे. ठीक आहे. पटपट लिहून घ्यायचं बरं का सगळ्यांनी. नेक्स्ट. -4 प्लस 5 into 6 divided by 3. 20 - 4 plus 5 into 6 divided by 3. मी चिन्ह बदलून देतो, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. इक्वल टू 20 ॲज इट इज. मायनसला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मायनस मीन्स डिव्हिजन डिवायडेड बाय 4 प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाय बाय 5. मल्टिप्लिकेशन असेल तर काय. मल्टिप्लिकेशन मीन्स प्लस 6 डिवाइड मीन्स -3. बघा जमते का. चला वेळ करायचा सगळ्यांनी. 5:45 आपलं टायमिंग आहे. लेट आला तर थोडस ते कनेक्टिव्हिटी येणार नाही, तुम्हाला काय चाललेलं आहे कळणार नाही. त्यामुळे वेळच्या वेळी जॉईन व्हा. थर्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन तोच आहे वरती, कॉमन क्वेश्चन. मॅथमॅटिकल ऑपरेशन मध्ये आपण बघतो ई प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन. प्लस म्हणजे मल्टिप्लिकेशन. मायनस मीन्स डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन मीन्स प्लस अँड डिव्हिजन मीन्स मायनस. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस. याची व्हॅल्यू किती असेल. 20 - 4 प्लस 5 into 6 divided by 3. याचा अर्थ काय झालेला आहे. मग काय बघितलंय आपण की चिन्ह बदलायचे, साईन बदलायचे. प्लस असेल तिथं मल्टिप्लिकेशन लिहायचं आहे. मायनसच्या ठिकाणी डिव्हिजन, मल्टिप्लिकेशनच्या ठिकाणी प्लस आणि डिव्हिजनच्या ठिकाणी मायनस लिहायचं. आणि मग आपण काय करायचं चेंज केलं. हे दिलेलं क्वेश्चन होता. दिलेल्या क्वेश्चन मध्ये आपण काय काय चेंज केलं. मायनसच्या ठिकाणी डिवाइड, मायनस मीन्स डिव्हिजन. प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन, मग प्लसच्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन साईन टाकायचं. मल्टिप्लिकेशन मीन्स काय बघा. मल्टिप्लिकेशन मीन्स प्लस, मल्टिप्लिकेशनच्या ठिकाणी प्लस टाकला. आणि डिव्हिजन मीन्स मायनस, मग डिव्हिजनच्या ठिकाणी आपण मायनस टाकलं. ओके, मी चिन्ह बदलून घ्यायचे आणि आता सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन करायचं.
मी तो ऑप्शन लिहितो. 25, 30, 28, 35. मग आपण सोडवूया. 20 डिवायडेड बाय 5. 4 न 20 ला, 4 न 20 ला डिवाइड करा. 4 5 आर 20. टेबल यायला पाहिजे. 5. ओके. इंटू 5 प्लस 6 मायनस 3. आता परत मल्टिप्लिकेशन. 5 इंटू 5. 5 5 आर 25. ओके. 25 आणि 6 मायनस 3 3. बरोबर. एका स्टेपला केलं मी. 6 मायनस 5 इंटू 5 25 आणि 6 मायनस 3 3. 25 प्लस 3 28. So your answer will be 28. Okay. चला याच पद्धतीनं पुढचं सोडवायचं आहे. एटीन इंटू 5 divided by 4 plus 2 minus 4. साइन बदलायचे आहेत पहिल्यांदा. सगळेजण सोडवायचा प्रयत्न करा. 18 इंटू 5 डिवायडेड बाय 4 प्लस 2 मायनस 4. चला पटपट सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. नाही आलं तर मी सॉल्व्ह करून देणार आहे, पण तुम्ही प्रयत्न करा.
सॉल्व केलंय फास्ट स्पीड पाहिजे बाळांनो आपल्याकडे ऍक्युरसी ऍज वेल ऍज स्पीड दोन्ही गोष्टी पाहिजे ठीक आहे बघूया आपण सेम नंबर ऍज इट इज 18 multiplication means plus 5 division means minus 4 plus means multiplication 2 आणि minus means division हे उलटे यायचं नाही बाळांनो डिव्हिजन मीन्स मायनस असं घ्यायचं नाही इथं आहे तर सरळ जायचं मायनस मीन्स डिव्हिजन मायनसच्या ठिकाणी डिव्हिजन मग पहिल्यांदा ऍडिशन वगैरे काय करणार नाही 18 प्लस 5 मायनस पहिल्यांदा आता काय 2 डिवायडेड बाय 4 करता येत नाही आपल्याला छोटी संख्या मग पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करूया 4 into 2 8 डिवायडेड बाय 4 हे तसं ठेवायचं पहिल्यांदा डिव्हिजन 8 डिवायडेड बाय 4 मायनस आहे तसं राहील सो 18 प्लस 5 मायनस 8 डिवायडेड बाय 4 8 ला 4 डिवाइड करा 4 2 जार 8 मग आता सुरुवातीला बेरीज करा वजाबाकी करा काही चालेल 18 आणि 5 मायनस 2 3 प्लस 3 18 प्लस 2 3 21 so 21 will be our answer हे यायलाच पाहिजे त्याच्यावरतीच क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहेत तुमचं चुकलेलं आहे तुम्ही लिहून द्या व्यवस्थित नेक्स्ट क्वेश्चन मी लिहितोय पहिल्यांदा तुम्ही तो लिहून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे 28 minus 7 28 minus 7 into 15 plus 2 divided by 9 चला चालू करायचा प्रयत्न करा सगळेजण नंबर 4 फिफ्थ जो असेल क्वेश्चन तोच आहे तिथं क्वेश्चन कुठे बदलले आहेत 1 2 3 4 एवढंच यायचं हे प्रत्येक वेळी लिहू नका फक्त क्वेश्चन लिहायचं दिस आणि खाली सोल्युशन द्यायचं मी ऑप्शन मुद्दाम देत नाही पहिल्यांदा आपण सोडवायचं आहे त्याची आयडिया काय ट्रिक्स काय आहेत हे बघायचं आहे आणि मग काय आन्सर आल्यानंतर आपण हे ऑप्शन शोधू शकतो इझिली काय अडचण सोडूया आपण साइन चेंज करना 28 माइनस मीन्स डिविजन मल्टिप्लिकेशन मीन्स प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन डिविजन मीन्स मायनस ओके सुरुवातीला तुम्ही डिव्हिजन करू शकता किंवा मल्टिप्लिकेशन सोपं काय त्याप्रमाणे बघा 28 डिवायडेड बाय 7 7 4 जार 28 4 आला ओके प्लस हे पण मल्टिप्लिकेशन करा 15 into 2 30 minus 9 as it is ची बेरीज करा 4 plus 30 30 minus 9 कसंही करा 4 plus 30 minus 9 किती आले 21
21 plus 4, 25. So this will be your answer. हे सुरुवातीला केलं तर 4 plus 30, 34. 34 minus 9, 25 येतोय. ओके, समजले सगळ्यांना? या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. काय केलं आपण याच्यामध्ये? साइन चेंज केलेले आहे. साइन साठी त्यांनी अल्टरेशन दिलंय किंवा चेंज दिलेलं आहे. प्लसला मल्टिप्लिकेशन म्हणायचं आहे, मायनसला डिव्हिजन म्हणायचं आहे, मल्टिप्लिकेशनला प्लस म्हणायचं आहे, डिव्हिजनला मायनस म्हणायचं आहे. ओके, मग दिलेल्या क्वेश्चनचे किंवा इक्वेशनचे आपल्याला व्हॅल्यू काढायची. अजून एक हा एक सॉल्व्ह करा, तुम्ही प्रयत्न करा सगळ्यांनी. -45 -9 +8 divided by 6 divided by 16 multiplied by 26. चालू करा. Okay. Change the sign. 45 minus means division. 9 plus means multiplication. Division means minus. And multiplication means plus. पहिल्यांदा डिव्हिजन करून घेऊया. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करता 9 8 72. 45 डिवायडेड बाय 72 आपल्याला आन्सर मिळणार नाही. इथं आन्सर मिळतंय. तर ती प्रोसेस पहिल्यांदा करायचं. 45 डिवायडेड बाय 9, 9 5 are 45 into 8 minus 16 plus 26. इथं लगेच हे ऍडिशन सबट्रॅक्शन करायची गडबड करायची नाही. या प्रोसेस संपल्यानंतरच पुढे जायचं. दॅट इज इक्वल टू 5 8 are 40 minus 16 plus 26. सगळ्या स्टेप वाईज मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. त्या स्टेप प्रमाणे जायचं. जसं तुमचं प्रॅक्टिस वाढेल त्यासाठी मग नंतर तुम्ही मधल्या स्टेप आहे ते स्किप करू शकताय. आता हे करा 40 minus 16 करा. तुम्ही हे साईडला करू शकताय. वर्टिकल 40 minus 16 असं करू शकताय. त्याचा आन्सर येईल. मी या लाईनला कोणती प्रोसेस केलाय त्याला मी अंडरलाईन केलेलं आहे, ध्यानात ठेवा. 24 plus 26. So answer will be D. ठीक है. ठीक. ओके, लिहून घ्या. आणि मी तुम्हाला हाच क्वेश्चन आहे. आता याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. चला.
हा क्वेश्चन कॉमनच आहे वरती आहे तो. याचा 1 2 3 4 असू देतो. 1 80 minus 16 plus 3 into 15 divided by 26. Second, 39 into 25 divided by 12 minus 4 plus 13. Third one, 46 divided by 18 into 25 plus 21 minus 7. Fourth आहे 90 divided by 20 multiplied by 10 plus 5 by 25. Okay, so this is your homework. Question व्यवस्थित लिहून घ्या. ओके, सगळ्यांनी लिहून घ्या क्वेश्चन व्यवस्थित. ठीक आहे, तो आजचं आपलं लेक्चर इथंच संपलंय. तर हा होमवर्क आहे, हा होमवर्क कम्प्लीट करायचा आहे. आता उद्या सॅटर्डे संडेला तुमचं लेक्चर नसतं. फाउंडेशन बॅच आपण 4 दिवस म्हणत होतो, तर आज आपण ऍडिशनल लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. ठीक आहे, डाऊट क्लिअर सेशन अजून आपण काही ठेवणार नाही. तुमचा लेक्चरच तुमचं 5 दिवस असणार. ठीक आहे, सो मंडे टू फ्रायडे फाउंडेशन बॅचचं लेक्चर तुमचं मंडे टू फ्रायडे असेल. थर्सडे पर्यंत सांगितलं होतं, पण ते फ्रायडे पर्यंत असेल इथून पुढे. ओके, चला डायरेक्ट आपण सोमवारी भेटूया. हे सगळं कम्प्लीट कर. थँक्यू, बाय.